गुड इव्हिनिंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तर वाजलेत संध्याकाळचे 7:25 आणि आत्ता आपण आहोत सांगवीमध्ये, सांगवीच्या CNG पंपावरती. तर सकाळी आपण 12 वाजता लॉगआउट केलं होतं, लोकलमध्ये बिझनेस केला होता, तुम्हाला तर माहितीचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. त्याच्यानंतर मी गाडी 12 वाजता सर्व्हिसिंगला टाकली. 3 वाजता गाडी मिळाली आपल्याला आणि त्यांचं वॉशिंग बंद होतं म्हणून मी गाडी तिथेच वॉशिंग करून घेतली समोरच. आणि वॉशिंग केल्यानंतर म्हटलं CNG भरून घेऊ, कारण संध्याकाळची आपली ट्रिप होती माहिती होतं. तर म्हटलं CNG भरायला फाटेवाडी गावात. तर बालेवाडी गावातला CNG पंप म्हणजे एकदम बेभरोशाचा पंप आहे. तिथे गेलो तर तिथं पण बंद होता तो. परत मग आलो मी घरी, जेवण वगैरे केलं. म्हटलं मग सांगवीत भरून आपल्याला भोसलेनगरलाच पिकअप आहे, तर मग तसंच तिकडनं जाऊयात. तर ह्या पंपावरती पाठीमागच्या आठवड्यामध्ये मला अशीच एक रिझर्वेशनची बुकिंग आली होती. काहीतरी 11 वाजता बुकिंग आली होती सकाळी आणि लगेच 12 वाजता पिकअप होता. आणि माझ्याकडे CNG नव्हता म्हणून मी ह्या पंपावरती आलो CNG भरायला. परंतु त्यावेळेस माझ्या पुढे जवळजवळ 8 ते 9 गाड्या होत्या आणि आत्ता आलो तर आत्ता नशीब 2-3च गाड्या आहेत फक्त, कारण आपला CNG लगेच भरून होईल. आणि त्या दिवशी काय झालं होतं म्हणजे एवढा वेळ गेला आणि ट्रिप पण रिझर्वेशन होती ती वेस्ट एंड मॉलमधून पिकअप होता. तर माझ्या स्क्रीनवरती आली वगैरे सगळं झालं आणि मला पोहोचण्यासाठी म्हणजे काहीतरी 12:10 पिकअप होता आणि मी पोहोचत होतो 12:13 कस्टमरच्या लोकेशनला. म्हणजे माझ्यापासून कस्टमरचं लोकेशन एक 200-300 मीटरवरतीच होतं आणि माझी ट्रिप गायब झाली. म्हणजे मी त्या लोकेशनला गेलो पण परत मुंबईची गाडी आली आणि त्या कस्टमरला पिकअप करून घेऊन गेली माझ्यासमोरून. तर आमच्या म्हणजे पिंपरी निलखमधला CNG पंप काय प्रॉब्लेम झाला माहीत नाही, तो भरपूर दिवस झाला बंद आहे. त्याच्यामुळे माझे पण खूप वांदे होत आहेत. मला इकडं तिकडं CNG भरायला जावं लागतं किंवा मग रात्रीतच भरून ठेवावं लागते जिकडे आपल्याला भेटेल तिकडे. पहिलं कसं होतं, सकाळी निघायचो, अजिबात गर्दी नसायची, डायरेक्ट गाडी आपल्या नंबर लागायचा, CNG भरायचो आणि 7:30 वाजलेत म्हणजे एक 10 मिनटामध्ये आता नंबर येईनच आपला. CNG भरू आणि लॉग इन करतो मी, कारण 7:30 वाजता 45 मिनटं अगोदर आपण लॉग इन करू शकतो, परंतु 1 तास अगोदरच करून घेऊया. मग परत भोसलेनगरला जायचं म्हणजे आता युनिव्हर्सिटी चौकात तर खूप ट्रॅफिक असतं. तर मी विचार करत होतो आपल्या इकडनं रेंज हिलकडूनच जावं. बघू आता कुठून ट्रॅफिक कमी दाखवते त्या साईडने जाऊ. कस्टमरला पिकअप करू. 8:30 वाजता पिकअप टाईम आहे आपला आणि टर्मिनल 2चा ड्रॉप आहे. तर मी भेटतो तुम्हाला कस्टमरच्या लोकेशनवरती गेल्यानंतर. 8 वाजता आपण लोकेशनला पोहोचलो आहे कस्टमरच्या इथे. भोसलेनगरला कस्तुरकुंज म्हणून अपार्टमेंट आहे. तर त्या अपार्टमेंटच्या बाहेर आहोत. CNG नशिबाने लवकर भेटला, येताना ट्रॅफिक पण नाही लागलं. म्हणजे एक 15 मिनटामध्ये ट्रिप माझ्या स्क्रीनवरती पण नव्हती आली, तोपर्यंतच मी लोकेशनला पोहोचलो. तर बाकी तर सगळं व्यवस्थित चालू आहे, म्हणजे टाईम टू टाईम आहे सगळं. तर कस्टमर फक्त टाईमावरती आले पाहिजे. तसंही काय जाऊन झोपायचंच आपल्याला, त्याच्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे. तर बघू, जाऊयात हळूहळू. पाऊस किती लागतोय काय लागतोय ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच. तर ब्लॉग कंटिन्यू पहा. तुम्हाला आता मी भेटतो टर्मिनल 2वरती गेल्यानंतर. आत्ता 11:15 आणि आता जस्ट आपण कस्टमरला ड्रॉप केलं टर्मिनल 2ला. ॲक्च्युली आपण 8:30 वाजता निघालो होतो तिथून पुण्यामधून. कस्टमर एक नंबर होतं, म्हणजे एकदम ऑन टाईम आले. 8:30ला आपण निघालो. 10 वाजता काहीतरी मला वाटते फर्स्ट एक वॉशरूमसाठी स्टॉप घेतलेला फूड मॉलला. एक 5 मिनिट थांबलो असेल आणि लगेच निघालेलो. म्हणजे ट्रॅफिक वगैरे काय नाही लागलं, फक्त मानखुर्दच्या ब्रिज खाली तेवढंच जे काय ट्रॅफिक लागलं तेवढंच होतं.
बाकी एकदम ओकेमध्ये होतं, ट्रॅफिक वगैरे कुठेच नाही लागलं आपल्याला. तर ड्रॉप तर केलेला आहे. आता थोडंसं म्हणजे जेवण करून आलो होतो मी थोडं, परंतु परत भूक लागल्यासारखं झालं. तर कुठेतरी बघू काहीतरी खायला भेटतंय का. ॲक्च्युली आता गुरुवार चालू होईल, नॉनव्हेजमध्ये तर आपण काही खाऊ शकत नाही, व्हेजच पाहावं लागेल कुठेतरी भेटते खायला. आणि त्यानंतर मी पवईमध्ये जाणार आहे, पवईमध्ये झोपायला, कारण इथं अंधेरीमध्ये चोऱ्या माऱ्या भरपूर असतात. त्यापेक्षा पवईमध्ये एकदम म्हणजे सेफ आणि सिक्युअर आहे, त्याच्यामुळे पवईमध्येच जाऊ. काय 4-5 किलोमीटर पवई आहे इथून. तर चला तर मग काहीतरी खातो आणि तुम्हाला भेटतो मी उद्या सकाळी. गुड मॉर्निंग मित्रांनो. वाजले सकाळचे 5:15 आणि आपली झोप झाली. म्हणजे मी 4 वाजताच उठलो आहे. रात्री आपण कस्टमरला 11:15 वाजता ड्रॉप केला होता. त्यानंतर मी पवईमध्ये आलो हिरानंदानी गार्डनला. इथेच मी नेहमी जर मुक्काम करायची वेळ आली कधी आपल्यावरती तर इथेच झोपतो. इथे जरा सिक्युअर आहे सगळं, कारण सोसायटी आहेत आजूबाजूला, सिक्युरिटी असतात. आणि मुंबई म्हणतात तर रात्रभर झोपत नाही, तसंच 2-3 वाजेपर्यंत इथं हॉटेल म्हणा, रेस्टॉरंट, आईस्क्रीमचे पार्लर असल्यामुळे भरपूर लोक इथे असतात. एक सेफ्टीच्या दृष्टीने आपलं बरं आहे, कारण अंधेरी एअरपोर्टच्या एरियामध्ये भरपूर जणांचे मोबाईल फोन चोरी गेलेत, कुणाचं काय चोरी गेलेत. कारण तिथं थोडी जरी आपली काच उघडी असेल तरीसुद्धा तिथून आपली चोरी होऊ शकते. कारण 1-2 मित्रांच्या बाबतीत झालंय पण असं. त्याच्यामुळं मी शक्यतो तिकडे काही थांबत नाही. जरी तिकडे ड्रॉप केला तरी आपल्या हिरानंदानीमध्ये येऊन थांबतो. आणि जवळजवळ आता मी म्हणजे 4-4:15ला आवरलं होतं सगळं. पूर्ण हिरानंदानी गार्डनलाच आपण म्हणजे वॉकिंग केली मी 1 अर्धा-पाऊण तास. तर तुम्ही बघत असाल हे चित्र कसं आहे. म्हणजे आयुष्य जगण्यासाठी माणसांना कसं करावं लागते. म्हणजे आता हे सगळे एवढे पण रिक्षावाले आहेत, 3 फुटाची रिक्षा असते, त्याच्यामध्ये आपल्याला 4, 4.5, 5 फुटाचं जी आपली बोड आहे ती अशी आकडून तिकडून झोपावं लागतं. वाईट वाटतं बघून कधी कधी. मग कधी कधी समाधान पण वाटतं, बाबा जे आपल्याकडं आहे त्याच्यातच आपण खरं समाधानी राहिलं पाहिजे. आपलं कसं होतं, आपल्याकडे जे आहे त्यात आपण समाधानी नाही, आणि जे नाही आपल्याकडे त्याच्या पाठीमागे आपण पळतोय सध्या. तर अशी सगळी कंडिशन आहे. हे तुम्ही बघू शकता किती सारी रिक्षावाले आहेत, तर हे गाडीमध्येच झोपलेले आहेत. आणि ह्यांचं आपल्यावरती तरी कधीतरी वेळ येते गाडीमध्ये झोपण्याची, पण भरपूर जण असे आहेत की त्यांच्याकडे घरसुद्धा नाही झोपायला, तर गाडीमध्ये झोपून दिवसभर गाडी चालवून असं यांचं सगळं काम चालू असतं. तर ठीक आहे, ज्याच्याकडे जे आहे तो आपापल्या परीने जगण्याचा प्रयत्न करतोय. मी जवळजवळ अर्धा तास वॉकिंग केली हिरानंदानीमध्ये. आणि त्यानंतर ना मला एक रिझर्वेशन पण आली. 7 वाजता पिकअप आहे भांडूपमधून आणि एअरपोर्ट ड्रॉपच आहे टर्मिनल 2चा. आणि आपल्याला तसे 8 वाजून 10 मिनिटांनी सरांची फ्लाईट लँड होते, पण त्यांना इमिग्रेशन वगैरे करेपर्यंत एक 20-25 मिनटं जातीलच, म्हणजे 8:30 पावणे 9 होतील. त्याच्यामुळं मी म्हटलं चला इथून 6-7 किलोमीटर MT एअरपोर्टला जाण्यापेक्षा अजून एक 3-4 किलोमीटर जर आपण पुढे गेलो भांडूपमध्ये तर तिथून पिकअप करून तसं एअरपोर्टलाच जायचं आहे. तर मग एअरपोर्टला ड्रॉप करू. 493 रुपये दाखवले 1 तास रेंटल 15 किलोमीटरला. मला वाटतं फक्त ड्रॉपच असेल, मी अगोदर कन्फर्म करून घेणार आहे ड्रॉपच आहे की काय आहे फक्त. कारण ड्रॉप असेल तर परवडते, परंतु तिकडे ड्रॉप करून जर परत रिटर्न भांडूपला यायचं असेल तर मग मी ती ट्रिप कॅन्सल करेल. ठीक आहे, बघू कस्टमरला अर्धा तास अगोदर आपल्याला ट्रिप रिसीव्ह होईल, त्याच्यानंतर कॉल करून विचारून घेईन. तर आता काय CNG फील करायचं आपल्याला. आणि मी काल येताना हा छोटा फॅन घेऊन पण आलो होतो सोबत. फॅन जवळजवळ 3 वाजे म्हणजे 3 ते 4 तास चालला माझा. त्याच्यानंतर मग मी AC लावला थोडा वेळ. त्यावेळेस एकदा फर्स्ट टाईम आलो होतो ठाण्यामध्ये, त्यावेळेस मला मुक्काम करायची वेळ आली होती. तो माझा फर्स्ट नाईट म्हणजे गाडीमध्ये झोपण्याची होती. त्याच्या अगोदर मी कधीच झोपलो नव्हतो, परंतु मला 1-2 मिनिटसुद्धा झोप लागली नाही तेव्हा. कारण गाडीमध्ये झोपणाऱ्यांची पण एक टॅक्ट असते. भरपूर जणांना एक्सपिरियन्स असतो, ते 2 मिनिटात गाडीत बसले की लगेच झोपून जातात. परंतु मला त्याची काहीच कल्पना नव्हती, म्हणजे कसं झोपायचं, काय झोपायचं. त्याच्यामुळं मी तर म्हणेल प्रत्येक एक्सपिरियन्स आपण केला पाहिजे, नक्की कसं असतं काय असतं.
आता या बिझनेसमध्ये आहे तर कधी कधी ही पण वेळ येऊ शकते आपल्याला गाडीत झोपायची, तर ती सुद्धा तयारी असली पाहिजे. तर आपण सकाळी 9:15 वाजता पिकअप केलं होतं कस्टमरला टर्मिनल 2 मधून. आणि भरपूर जणांचा क्वेश्चन असतो की जर ज्यावेळेस आपली प्रायव्हेट बुकिंग असती मुंबईमधून पिकअप एअरपोर्टवरून, तर पिकअप कसा करायचा, तर हे पण मी तुम्हाला सांगतो. तर ॲक्च्युली कस्टमर आले होते 8-10चं त्यांचं लँडिंग होतं, पण इमिग्रेशन हे ते करत करत बाहेर येता एक अर्धा तास 1 तास जातोच. तर काहीतरी 9:15 कस्टमर बाहेर आले. तर त्यांना मी पिकअप केल्यानंतर मी त्यांना लोकेशन टाकलं होतं. मी गेलो होतो P5ला पिकअप करायला. मी त्यांना सांगितलेलं P5ला. तिथे ज्यावेळेस आपण एंट्री करतो हे असे तुम्हाला 5-6 एंट्री गेट दिसतील. तर त्याच्यामध्ये प्रीमियरचा वेगळा एंट्री गेट आहे, ओला उबरचा वेगळा एंट्री गेट आहे, जनरल पार्किंग जे आहे ते वेगळे आहे. तर ओला उबरचा जो पिकअप असतो तिथं मोठा बोर्ड लावला आहे ओला उबर, त्या लाईनमधून जायचं. त्याच्यानंतर प्रीमियरचा वेगळा आणि जनरल पार्किंग जे आहे ती P5ला आहे. तर शक्यतो तिथेच कस्टमरला सांगायचं P5मध्ये या. तर आपण P5मध्ये जायचं. तर P5ला कसं जायचं, इथं आल्यानंतर भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं की बाबा आतमध्ये एंट्री कशी करायची. माझी पण होती, पण मी तुम्हाला माझी झाली, तुमचं पण कन्फ्युजन फ्युचरमध्ये होऊ नये म्हणून हे सांगतोय मी तुम्हाला. ज्यावेळेस आपण पार्किंगमध्ये एंट्री करण्यासाठी जातो तिथं तुम्हाला 5-6 एंट्री गेट दिसतील. तर लेफ्ट साईडचे सगळ्यात जे 1 आणि 2 म्हणजे लेफ्ट साईडचे फर्स्ट आणि सेकंड जो गेट आहे तिथून तुम्ही P5ला जाऊ शकता. तर तिथून P5चा एंट्री गेट तिथं लिहिलेलं आहे P5चं पार्किंग म्हणून, तर बोर्ड आहे. तर तिथं आपण आतमध्ये गेल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता एक आपल्याला पार्किंगची रिसिप्ट भेटते. ती रिसिप्ट आपण आपल्या सेल्फच घ्यायचे, डिक्की उघडून जे काय असतं सिक्युरिटी तो चेक करतो. मग पावती घेतल्यानंतर सरळ आतमध्ये गेलं की P5ची पार्किंग आहे. जिथं तुम्हाला जागा दिसेल तिथं गाडी पार्क करा. तिथल्या जिथं आपण गाडी पार्क केली तिथल्या खांबाचा एक फोटो काढून घ्या, म्हणजे आपल्याला सुद्धा कळेल. कारण आपल्यालाच कधी कधी समजत नाही यार गाडी पार्किंग कुठे गेली, अख्खं पार्किंग शोधावं लागतं आपल्याला. तर फोटो काढून ठेवायचा. कस्टमरला जर माहीत असेल, कस्टमरला जर तुमचे व्हॉट्सअप वगैरे असेल तर त्याच्यावरती पाठवून ठेवा. जर त्यांना पण माहिती नसेल, तुम्ही लिफ्टच्या बाहेर जरी थांबून तुम्हाला जर चांगली सर्व्हिस द्यायची असेल कस्टमरला, तर लिफ्टच्या बाहेर तुम्ही वेट करू शकता. तुम्ही ओळखत असाल कस्टमरला तर तुम्ही तिथून कस्टमरला घेऊन तुम्ही गाडीपर्यंत आणू शकता. अन्यथा गाडी पार्क करून इथे खांबापाशी ठेवा. कस्टमरला खांबाचा फोटो पाठवा. ह्या समजा आता P5 पिलर आहे आणि त्याच्यामध्ये परत 25D, 26D, 27D, 10D असं आहे, बरंच खांब आहे. तर त्या खांबाचं जरी तुम्ही फोटो पाठवला तरी पण कस्टमर तिथे देऊ शकतो, अन्यथा तुम्ही घेऊ शकता तिथं. बरं, हे सगळं आहे मुंबई टर्मिनल 2 मध्ये पिकअप करण्याचं जी काही प्रोसेस आहे ते मी तुम्हाला सांगितले. मग त्याच्यानंतर आपण कस्टमरला पिकअप केलं 9:15 आणि त्यांनी एकतर रात्रभर ट्रॅव्हल केलं होतं, त्याच्यामुळे ते एकदम थकलेले होते. मला पहिल्यांदा स्टार्टिंगला बोलले की एक्सप्रेस स्टार्ट व्हायच्या अगोदर आपण चहा घेऊ, नंतर फुटबॉलला काहीतरी खाऊ. मी म्हणले ठीक आहे. परंतु त्यांना एवढी झोप लागली होती ते डायरेक्ट पाठीमागच्या सीटवरती आडवे झाले होते. आणि मग मी पण काही त्यांना डिस्टर्ब नाही केलं किंवा उठा वगैरे काय बोललो नाही. डायरेक्ट मी नॉनस्टॉप गाडी डायरेक्ट ज्यावेळेस एक्सप्रेस संपला आपल्या किवळेमध्ये त्याच वेळेस त्यांना जाग आली आणि मग त्यांना ड्रॉप केला मी काहीतरी 1 वाजता. मग तिथून कस्टमर बोलले किती झाले बिल. ॲक्च्युली मी जाताना त्यांच्याकडनं 2700 घेतले होते आणि येताना आपल्याला एअरपोर्ट पार्किंग तुम्हाला पार्किंगचं पण सांगतो. एअरपोर्ट पार्किंगचे 250 रुपये लागलेले. तर एअरपोर्ट पार्किंगची फी कशी आहे, जर तुम्ही अर्धा तासासाठी आतमध्ये एंट्री केली तर त्याच्यासाठी आपल्याला 160 रुपये लागतील. त्याच्यानंतर अर्धा तास 1 तास जर तुम्ही थांबला तर 250 रुपये ते पार्किंग चार्जेस आहेत ते तुम्ही कस्टमरकडनं घेऊ शकता. म्हणजे अगोदर तुम्ही सांगू शकता बाबा जे काही एअरपोर्ट पार्किंग असतील ते तुम्हाला द्यावे लागतील. तर ज्यावेळेस आपण बुकिंग फिक्स करतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बोललेल्या बरं असतं, परत किचकिच नको. मग अशा पद्धतीने ते पार्किंगचे चार्जेस आहेत. तर मग कस्टमरला ड्रॉप केलं विमाननगरमध्ये थांबल्यानंतर बराच वेळ झालं, कारण दुपारची वेळ होती. मला पण माहीत नव्हतं बुकिंग पडणार नाही म्हणून. मग मी तिथं जेवण वगैरे केलं. 3 वाजता मला बुकिंग मिळाली पंचवटी पाशांची. मग ती मी बुकिंग घेऊन आलो, डायरेक्ट घरी गेलो. रात्री 3-3.5 तास झोपलो, त्याच्यामुळे झोप पण खूप लागली होती मला. मग घरी गेल्यानंतर थोडा आराम वगैरे केला. दुसऱ्या दिवशी आज हा 3रा दिवस झाला, 3 दिवस झाले व्हिडिओ चालू आहे आपला एकच.
तर तिसऱ्या दिवशी आता परत निघालेलो आहे. एक रिझर्वेशन आली होती, पण ती पण आज संध्याकाळी म्हणजे फ्रायडे शुक्रवारी संध्याकाळी 9 वाजताचा पिकअप होता. रात्री टर्मिनल 2 साठी ड्रॉप होता, पण नको म्हटलं आता. मग रात्रीची मी ती काही बुकिंग ॲक्सेप्ट नाही केली. त्याच्यानंतर आता आलो, वेट करतो, बघू कुठली बुकिंग भेटते, काय भेटते. केलं तर मुंबई भेटली तर मुंबईला जाऊयात, नाही तर रेंटलच करू, नाही तर मग सुट्टी घेऊ, काय विषय नाही. आणि मग अशा पद्धतीने आपला दिवस चांगला झाला. कस्टमरला मी लास्ट टाइम 2700 चार्ज केले होते, यावेळेस म्हणलं 2800 सर करा, कारण 250 रुपये मी तिथे एक्स्ट्रा दिले होते. पण ते आपली ड्रायव्हिंग बघून एवढे खुश झाले, म्हणजे उतरलं त्यांनी बायकोला सांगितलं त्यांचं की मी मुंबईमध्येच झोपलो होतो आणि डायरेक्ट मला पुण्यामध्ये जाग आली, मला एक सुद्धा झटका सुद्धा बसला नाही गाडीमध्ये, तरी एकदम छान गाडी चालवली. मग मी त्यांना 2800 रुपये सांगितलेलं, तर त्यांनी मला 3000 रुपये पे केले. परत काय वाटलं त्यांना माहीत नाही, परत अर्ध्या तासाने परत त्यांनी मला 500 रुपये पे केले. म्हणजे जिथे आपण 2800 रुपये प्रामाणिकपणाने सांगितले होते त्याचे आपल्याला 3500 रुपये भेटले. तर अशा पद्धतीने आहे, जेवढा आपण सर्व्हिस चांगली देऊ, जेवढा आपण कस्टमरचा विचार करू, तेवढे कस्टमर पण आपल्यासाठी करतात. खूप चांगले कस्टमर असतात, काही खूप खराब पण असतात. ठीक आहे, 5 बोटं सामान नाहीत, परंतु आपल्याला हे अनुभव येतच असतात. सर्व्हिस इंडस्ट्री आहे, सगळं आपल्याला बेअर करावं लागतं. तर असो, हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपली व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तर भेटूत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.